झालं मग 25 रुपयावर वापरतो त्यावेळेस. हा, आणि मग तुम्ही असल्या खराब कंडिशनला 25 टेम्परेचर मध्ये लावला प्लॉट, परत त्याला टँकरनी पाणी आणि ती मोडायची बारी. ते मोडायची बारी. मग मला काय म्हणायचंय, शेवा प्रभावरणीने त्यासाठीच एक निर्णय घेतलेला आहे की जो आपला कष्ट करतोय आणि जो कष्ट करून स्वतःच्या रानामध्ये वेळ देतोय आणि त्याचा वेळ जाऊन ज्या वेळेस प्लॉट उचलत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही बनलेली टेक्नॉलॉजी की जेणेकरून कष्ट करणाऱ्यांनी कोणालाच विचारायचं नाही. माझं वैयक्तिक मत आहे, बरोबर. डायरेक्ट वापरा बायोरेनिकला फोन लावायचा आणि म्हणायचं भाऊ आमच्या बांधा येऊन तुमचं जे काय मार्गदर्शन आहे आम्हाला वापरायचं. इतका शब्द मी का वापरतोय, आज मला काय म्हणायचं बघा, आम्ही तुमच्याकडे 2 महिने अगोदर पोहोचलो असतो तर तुम्ही पलीकडचा प्लॉट मोडला असता, नाही नसता मोडला, किंवा तुम्हाला तोच व्हिडिओ जी शेला वापरायला तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतलं, तोच व्हिडिओ जर 2 महिने तुम्हाला आधी पाहायला भेटला असता, हो बरोबर, तर तुम्ही मोडला असता का? मोडला ना. मग मला काय म्हणायचं, आता मला एक शेतकरी मित्रांना विनंती करायची, तुम्ही फक्त बरोबर आहे का चुकीच सांगा. ही जी आपले वापरा बायोरेनिकचे जे काही व्हिडिओ रोजचे रोज 2 दिवसाला एखादा दुसरा पडतो नवीन, तर ते व्हिडिओ मला वाटतं आपल्या शेतकरी मित्रांनी, जे शेतकरी आहेत त्यांनी, बाकीच्यांनी काही नाही केलं तरी चालतंय, कारण शेतकऱ्यात जेव्हा सगळे जगत आहेत पण शेतकऱ्याचं म्हणले करायला लागतं, लागू दे, पण शेतकऱ्यांनी तरी कमीत कमी वापरा बायोरेनिकचे जे काही तुम्ही व्हिडिओ पाहता ते व्हिडिओ स्टेटसला ठेवावेत, तुम्ही फेसबुकला अपलोड करा. बरोबर. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील, जे नातेवाईक मित्रमंडळी तुमचे असतील त्यांना शेअर करा. शेअर करून वरनं फोन करून सांगा की मी जी व्हिडिओ टाकतोय ती पाहत जावा. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय? एकदम बरोबर आहे, हे केलं पाहिजे. आणि ह्याच्यामुळे काय होईल की जे अनुभवहीन शेतकरी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. बरोबर आहे का? आणि विनाकारण काहीतरी वायपट करणार नाहीत. आता कसं मार्केटमध्ये हजारो कंपन्या आल्या, हे चांगलं का ते चांगलं, शेतकरी कन्फ्युजन मध्ये आहे. नाही, मला तर वैयक्तिक काय म्हणायचं, हजार कंपन्या चांगल्या आहेत बरं का. फक्त मला वैयक्तिक काय म्हणायचंय, त्या प्रत्येक कंपनीने जे ठेवलेला मार्गदर्शक आहे ना ते जबाबदारी घेत नाही. मी असं स्पष्ट आरोप म्हणलं तरी करतो. हो बरोबर. का तर ती कुठलीच कंपनी मार्केटमध्ये फेल नाही, फक्त मार्केटिंग करणारे ते मोबाईल मध्ये व्यस्त झाले सगळे, ते तुमच्या बांधाव बी तयार नाहीत. आणि लोकेशन, आता बऱ्याच कंपन्यांनी लोकेशन चालू केलेत, ते लोकेशन पण दावी द्यात पण मार्गदर्शन न देताच निघून जातात, फिरून येतात बरोबर, पण मार्गदर्शन देत नाही. ही कंपन्यांचे बी लक्षात आलंय सगळ्या. बरोबर. कारण विषय आहे, कुठलीच कंपनी खराब नाही, मी वैयक्तिक म्हणतो का, पण मार्गदर्शक जे माझ्यासारखे फिरणारे आहेत हे काय करतात, तुमच्याकडे आलं अर्धी माहिती द्यायची, तुकडी माहिती द्यायची, निघून जायचं. का तर पगार चालू आहे कंपनी, आपल्याला काही इकू नाही तर नाही. मग त्यामुळे काय होतं, गोंधळासारखं होतं. मग नेमकं पुढे काय करायचं, मला तेच म्हणायचं. मी त्यामुळे तर म्हणलो ना, कंपन्या सगळ्यात चांगल्यात, फक्त आमच्यासारखे चांगले नाहीत. मी स्पष्ट काय बोलतो असं, बरोबर, की जर तुम्हाला काही गोष्टीचा अनुभव आहे, तुम्ही जर समोरच्याला सांगू शकत नाही, तर जुनी माणसं म्हणायची पाहुणं रावळ सुद्धा एकामेकात गेली ना तर काहीतरी रानातलं काम करू लागायची. का एखादा म्हणला पाहुणा, अरे करू नको साहेब, थांबा पाहुणं, थांबा, नका करू काय काम, थांबा आता थोड्या वेळात आपण जेवण करू. नाही जेवाय पुरतच करायचंय. त्यांना जाणीव होती ती, आलोय तर मग थांबा तुमची 2 दारी मोडतो, थांबा मी बिगडीभर खुरापतो, थांबा आपण ती पोते शिवताय तुम्ही तोंड मी धरू लागतो. ही एकामेकाच्या नाते गोत्यात गेल्यानंतर ती कामं करू लागायची. पाहुणा म्हणून पाहुणा कधी कडेला बसत नव्हता. तसं नव्हतं. बरोबर आहे का नाही? कारण त्यांना जाणीव होती की मी जे काम करतोय त्या कामाचं मला थोड्या वेळ खायला भेटेल. बरोबर. मग मला काय म्हणायचं, कंपनीची जी पण आम्ही बी आलो त्यात जी पगार घेणारी मंडळी आहेत, थोडं जर वाटावं ना आपण तिकडून पगार घेतोय म्हणलं तसं करावं. बरोबर, त्यांनी प्रामाणिकपणे केलं पाहिजे, केलं पाहिजे का नाही प्रामाणिकपणे. कारण शेतकऱ्यासाठी जर कंपनी पगार देते आणि आमच्यासारखे मार्गदर्शक जर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करीत असतात आणि असं सगळं घडत असेल तर आपला शेतकरी आनंदीच होणार आहे. नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणता बरोबर आहे. पगार मिळतो म्हणून काम करणं आणि कंपनीसाठी काम करणं आणि शेतकऱ्यासाठी काम करणं बरोबर आहे. मला वैयक्तिक असं म्हणायचं, कंपनीवाल्यांनी पण टेस्ट केली पाहिजे की त्यांना पहिले 2 प्रश्न विचारले पाहिजेत. कोणते माहिती का, की तुम्ही कंपनीसाठी काम करणार आहेत, शेतकऱ्यासाठी काम करणार आहेत का, तुम्हाला 2 रुपये पाहिजेत म्हणून तुम्ही काम करणार आहे. बरोबर. या 3 प्रश्नाच्या उत्तरातच गुत्तात बघा सगळे. बरोबर. कारण मी बी असे 2-3 जागेवरती कार्यक्रम आमचे झाले, ते प्रश्न जे वेळेस विचारले कंपनीच्या मालकांनी त्यावेळेस त्यांनी बरेच लोक रिजेक्ट केले. कारण जो म्हणतो ना पगारासाठी काम करणार आहे फेल. बरोबर आहे. मग स्वतःसाठी काय कोण कंपनीसाठी काम करणार आहे फेल, जो शेतकऱ्यासाठी काम करणार आहे तो यस. बरोबर. कारण शेतकऱ्यासाठी काम केलं तर सगळंच योग्य चालतं. नाही, शेतकऱ्याने विश्वास टाकला, शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचला तर शेतकरी औषध घेईल. नाही, ह्याच्यात एक जबाबदारी असत सर. बघा, तुम्ही जरी आता युट्यूबवरती व्हिडिओ बघितले आणि निर्णय घेतला आणि वापरला पण आणि तुम्हाला हा रिझल्ट पण दिसला बघा, आणि आम्ही तुमच्याकडे दुसऱ्यांदा आलो नाहीत की नाही आम्ही आलो नाही. आता आलो तो पार्टी वेगळा, आम्ही आलो नाही दुसऱ्यांदा, आज आम्ही तिसऱ्यांदा आलोय. आम्ही तिसऱ्यांदा बी तुमच्याकडे आलो नाही. तुम्ही रिझल्ट आहे म्हणून अगदी आमच्या घरापर्यंत येऊन मार्गदर्शन घेऊन गेले. आम्ही तुमच्या प्लॉटला व्हिजिट नाही, काय नाही, तुम्ही रिझल्ट घेतला आणि
तुम्हाला वाटतं रिझल्ट आहे म्हणून तुम्ही वापरताय, पण आम्ही परत अजून त्यात काय कमी जास्त आहे का बघायला नाही, तर त्याला पण काय अर्थ नाही. बरोबर. हा तसं या गोष्टीचं पण गांभीर्य लोकांनी, आपल्या शेतकरी मित्रांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या कंपनीची खासियत काय आहे, लोकेशन न हलवता व्हिडिओ आहेत. हो आहे ना. आता आपण पहिल्यांदा बघत सर ज्यावेळेस तुम्ही उभा राहिले होते, पहिली रांग, दुसरी रांग, तिसऱ्या रांगेतलं तिसरं झाड. आता आपण एकदम बाहेर निघालोय, दिसू शकत का बाहेर निघालोय आज दिसणार नाही, अंधाराचा खेळ. हा, पण आपण तरी बी लय झाला तिथं तिसरी रांग आहे. हो. आणि आपला कोपरा शेवटपर्यंत दिसावा म्हणून आपण उभा राहिलोय. मग मला काय म्हणा साहेब, तुम्ही अगदी मोडणारा प्लॉट आपला 36 ते 33 इंचाचा बुंदा भरतोय. आता ह्याचा गड कमीत कमी 30 किलो ते अगदी आपण 45 पर्यंत बी काढू शकतो. हो बरोबर. 30+ काढू शकतो. हो. मग 30+ जर आपण ह्याचा गड काढू शकतो, तर जी केळी क्षेत्रातले नवीन जुने शेतकरी ज्यांचे प्लॉट कष्ट करून खर्च करून वेळ जाऊन ज्यांनी वेळ खाल्लेला आहे त्या प्लॉटनी, अशा शेतकरी मित्रांना तुमचा सल्ला संदेश काय असेल? संदेश म्हणजे एकच असेल की बिनधास्तपणे वापरा बायो ऑर्गॅनिकचं प्रोडक्ट वापरले पाहिजेत. रिझल्ट 100% आहे, रिझल्ट समोर दिसतोय आणि अगदी 20 दिवसापासून रिझल्ट दिसायला चालू होईल तुम्हाला. तुम्हाला जर पहिल्या लॉटमध्ये म्हणजे तुमच्या पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट वाटले तर तुम्ही पुढे कंटिन्यू करता, एकदम कोण बी असू द्या. तुम्हाला नाही वाटले नाही करणार एखादा, बरोबर, रिझल्ट 100% मिळणार ही मला पण गॅरंटी आहे आणि मी तर कंटिन्यू करतोय. असा विषय नाही की आज मार्केटमध्ये चाललंय की बाबा समजा तुम्ही आणलं सोडलं की तुम्हाला 4 दिवस असा रिझल्ट, पहिला बुंदा बघा तुमचा 20 इंचाचा, आता 4 दिवसात बघितला की लगेच 6 इंचाचा, आणि त्याच्या पुढे जर 5-6 दिवसांनी 10 दिवसांनी मुपलं तर ते तेवढाच. मग ते 4 आणि 5 दिवसाचा रिझल्ट म्हणजे काय, मला काय कंटिन्युटी पाहिजे त्याच्यामध्ये. नाही रिझल्ट आता ते कसे काढी द्यात ज्याच्या त्या जीवाला माहिती. पण मी काय म्हणतो, समजा लिंबू पिळलं आणि लिंबू पिळलं त्यात टाकला सोडा, होतो येणार ते लगेच फास होत येते, पण परत टाका बरं सोडा, परत येते होतो कशाला, ते संपून गेलं ना त्याचं. मग मला काय म्हणायचं, टिकाव रिझल्ट द्या ना तुम्ही, बरोबर, कुणी बी द्या, माझे काय कुणीच वैरी नाही ना. पण शेतकऱ्याला मला काय म्हणायचं, आणि हे शेतकरी आमच्या बरोबर चर्चा होती की साहेब आम्ही असं केलं तेव्हा का तसं झालं, आणि मग परत काय झालं, परत काहीच नाही झालं. बरोबर. मग काय चाललंय नेमकं हे, मला काय म्हणायचंय, शेतकऱ्याच्या जीवनाशी कुणीही खेळू नाही, त्याचा बाजार करू नाही. बरोबर, स्पष्ट मत आहे माझं. त्याचं कारण असं की आमचा लय रिझल्ट आहे म्हणून असं नाही बोलायचं. तुम्ही काय करायचं ते तिकडे 10 वेळा 2 वर्ष टेस्ट करा गाड्या, पण टेस्ट शेतकऱ्यावर नका करू. तिथं सक्सेस झाली पाहिजे, सक्सेस झाली पाहिजे. कारण इथं मला काय म्हणायचं बघा, तुम्ही तिकडची केळी मोडली साहेब, मग समजा आमसारखी नवीन कुठला कंपनी आला म्हणला तुम्हाला साहेब तुमचा प्लॉट क्लिअर करून देतो, पहिल्यांदा आला चांगलं खूप बिल केलं, तुमच्याकडे परत तुमचा फोन उचले ना, काय करणार. आता शेतकरी काय तुम्हाला काय चोरी करून दिल तर काय पैसे नाही ना, कोणच नाही. शेतकऱ्यांनी कोणतरी व्याजान करतं, कोणतरी उसनापासून नाही, कोणाकडे असतील कोणाकडे नसतील. तर माझी आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी माझी अगदी हात जोडून एक कळकळीची विनंती की ही जी वापरा बायोऑर्गॅनिकचं जे काही मिशन चालू आहे की शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जाऊन प्लॉट एकदम खराब अवस्थेतले चांगल्या अवस्थेत करणं, शेतकऱ्याच्या समोर अगदी सगळं आमचं लाईव्ह बोलणं चालतंय. असं काहीच नाही की व्हिडिओ काढायच्या अगोदर आम्ही शेतकऱ्याला दम टाकतोय किंवा शेतकऱ्याला आतून एक 5-10 हजार रुपये देतोय, आमच्या शेतकऱ्यांसाठी आमची कंपनी चालण्यासाठी तुम्ही काहीतरी बोला, असं काहीच चाललं नाही. पण तुम्हाला एक कळकळीची विनंती हीच आहे की तुमच्या मोबाईलवरती जेवढे काय व्हॉट्सअपला ग्रुप असतील त्या ग्रुपला हे व्हिडिओ शेअर करा, तुमच्या स्टेटसला ठेवा, इतर काय ठेवण्यापासून चांगलं ठेवा. आणि तुमचं फेसबुक वगैरे ग्रुप असेल, आमचं जे काय तुम्हाला व्हिडिओ कुठले पण आवडन, तुमच्या भागात समजा द्राक्षे असेल, आमचा द्राक्षीचा व्हिडिओ पाडला, तुमच्या भागात कांदा असेल, आमचा कांद्याचा व्हिडिओ पाडला, तुमच्या स्टेटसला ठेवा, तुमच्या फेसबुकला अपलोड करा. त्याचं कारण असं की तुमच्या फेसबुकला स्टेटसला पाहून तरी आपण काही शेतकऱ्यांना वाचू शकतो. कारण आज तुम्हाला जर मोडायची बारी आली, असंच जर तुम्हाला कोणाच्या स्टेटसला फेसबुकला जर हे पाहायला भेटलं असतं तर तुम्हाला ती कदाचित मोडायची बारी आली नसती. जी झालेला खर्च आणि वेळ आहे ते तुम्हाला बाहेर काढायला वेळ भेटला असता. पण फक्त आपल्याला वेळेत न भेटल्यामुळं भरपूर काही भोगावं लागत, आणि ती भोगायची बारी येणार नाही सगळ्यांनी प्रयत्न केला तर. आणि जर नाही प्रयत्न केला तर आता त्याच्या पुढचे एक शब्द सांगतो, नाही प्रयत्न केल्यावर काय होणार की जे आपलीच मित्रमंडळी नातेवाईक शेतकरी म्हणूनच आहेत तेच तुम्हाला उद्या म्हणणार आहेत 2-1 लाख पाहिजे होते, जरा थोडंसं अडचण होती, ते गेल्या वेळेस केळी केलती पण खूप काय खर्च झाला, आता परत बी करायची, ती काय सक्सेस झाली नाही, आता बघू काय होते, 2-1 लाख पाहिजे होते. बरोबर, मग काय 2 रुपये 3 रुपये तुमचा काय असेल रेट देऊ किंवा मग उसणं द्या. मग ही बारी तुमच्यावर येणार आहे द्यायची, आणि परत तोच आमचा शेतकरी तुम्हाला सांगणार आहे केलती केळी, तुमच्याकडून नेलेला खर्च केला सगळा, पण काय झालं ती केळीचे गडच बारीक बारीक पडले, आणि मग जेवढा खर्च झाला तीच निघाला नाही. तुम्हाला कुठलं देऊ, परिस्थिती आहे, तुम्हाला कुठलं देऊ हे वाक्य ऐकण्यापासून
तुम्ही जर ही नुसतं केळीवरच चालत नाही, ही टोटल जमिनीवरती कोथंबिरीपासून नारळापर्यंत आपण जेवढी काही पिकं घेतोय ह्या सगळ्याच पिकांवरती ही चालणारी टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही जर हे व्हिडिओ स्टेटसला ठेवले, शेअर केले आणि हे पाहून आपल्या शेतकरी मित्रांनी वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल आहे या शेड्यूल मध्ये ऍड करून जर प्रत्येक आपल्या शेतकरी मित्रांचं उत्पादन जर वाढलं आणि आपल्या शेतकरी मित्रांच्या अकाउंटला जर पैसे शिल्लक राहिले तर हेच मागणारे तुम्हाला म्हणणार आहेत तुम्ही फ्लॅट घेताय का पुण्यामध्ये, मुंबईमध्ये? बर आपल्याकडे 2-4 लाख पडून आहेत, 2 लाख तुम्हाला पाहिजे घेऊन जा. आणि ते बी बिगरीची देणार आहेत. तुम्ही याजान देता पण हे माझा शेतकरी तुम्हाला बिगरीची देणार आहे. मग आमच्या ह्या वापरा बायोऑर्गॅनिकचे एकच ध्येय आहे की शेतकऱ्याला मोठं करायचे. तर आम्हाला साथ पाहिजे बघणाऱ्या माझ्या शेतकरी मित्रांची. साथ कोणती पाहिजे? तुम्ही बघता व्हिडिओ शेअर करा, स्टेटसला ठेवा आणि फेसबुकला अपलोड करा. हे तुमच्याकडे कार्य काय एवढं दिलंय की तुम्हाला नाही आम्ही सांगितलं ते येऊन बाडबाड करा. बरोबर आहे. कारण हे करायचं ते आम्ही करू. तुम्ही फक्त एक छोटस जसं बाबा थोडस घास तोंडात घातल्यानंतर कळतं की मीठ कमी आहे आणि माणूस चिमटत बसन एवढंच घेतं आणि एवढं टाकून त्याला चव आणतं. बरोबर. एवढीच तुम्ही सहकार्याची भूमिका करा. कारण सगळ्यांनी जर थोडा प्रयत्न केला तर आमच्यासाठी थोडं सोपं जाईल. कारण आता आम्हाला ती इतकं जड जातंय सगळं. आम्हीच व्हिडिओ काढायचे, आम्हीच त्या कॉम्प्युटरवाल्याकडे जाऊन बनवायचे, आम्हीच सगळे शेअर करायचे. परत आम्हीच शेअर केल्यावर परत काय काही म्हणायचं अजून साहेब तुमची व्हिडिओ बघतोय पण तुम्हाला काय वेळ भेटा नाही आमच्या प्लॉट पर्यंत यायला. मग कंपनीचं पुढचं ध्येय आहे तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ शेअर करून खूप शेतकऱ्यांची मागणी राहील त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्रासाठी कमीत कमी 1000 एम्प्लॉयची गरज आहे. आणि ह्याच्यातनं आपल्या महाराष्ट्रातले काय सुशिक्षित बेकार आहेत त्यांना पण इथं काम मिळणार आहे. त्याच्यामुळं आमच्या जे काही हे व्हिडिओ पाहणारे माझे शेतकरी मित्र आहेत त्यांना कळकळीची विनंती की स्टेटसला व्हिडिओ ठेवा आणि शेअर करा. तुम्हाला चुकीचं काय वाटते सांगा. 100% आणि बरोबर आहे. सबस्क्राईब आणि बेल आहे का अजिबात दाबू नका. आम्हाला त्या चॅनलवर नाही पैसे